तुम्ही मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवता तर ही बातमी नक्की पहा, कारण एका क्षणात तोच मोबाईल जीवावर उठू शकतो. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आडनाळे गावात उष्णतेमुळे मोबाईलचा स्फोट होऊन एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. सध्या रायगडचं तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. या प्रचंड उष्णतेचा परिणाम आता थेट मोबाईल सारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरही दिसू लागलाय. आडनाळे गावातील महेश मोतीराम नागते वय 38 हे रविवारी 12 एप्रिल रोजी आपल्या गावी आले होते. दुपारी घरात बसलेले असताना अचानक त्यांच्या जीन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल जोरात स्फोट झाला. या स्फोटात त्याच्या पॅन्टचा पुढील खिसा पूर्ण जळून गेला, तसेच डाव्या मांडीला दोन्ही हातांच्या बोटानं गंभीर भाजला गेला. घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ त्यांना तळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार करून त्यांना घरी सोडलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. महेश नागते यांनी सांगितलं की उष्णतेमुळे मोबाईलचा स्फोट झाला असावा. उन्हाळा वाढत चाललाय आणि मोबाईल वापरण्याची सवय ही. मात्र आता सावध राहणं गरजेचं आहे, कारण तुमच्या खिशातील मोबाईल कधी स्फोटक बनेल सांगता येत नाही. नमस्कार, माझं नाव महेश मोतीराम नागते. मी मुंबईला राहणार आहे, पल्ली दादरमध्ये. आणि जस्ट माझ्या घराचं काम आहे ना, आमच्या गावी पण एक कार्यक्रम होता एक लग्नासंदर्भात. सो त्यासाठी मी इथं घरी आलेलो, गावी आलेलो. बट जो माझा मोबाईल आहे तो जुना आहे, 4-5 वर्ष झाले वापरतो मी तो. बट उष्णताही वाढलेली आहे आणि जस्ट मी जेवायला गेलेलो घरी, भाकरी वगैरे खात होतो. तो अचानक त्याचा स्फोट झाला, बॅटरी स्पार्क झाली एकदम मोठ्या पद्धतीने आणि मला इजा झाली त्याच्यामध्ये. ही अशी या पद्धतीने इजा झालेली आहे. पॅन्टीमध्ये होता मोबाईल, सो काढण्याच्या घाईमध्ये माझी पॅन्ट पण फाटली आणि त्याच्यामधून तो मोबाईल बाहेर पडला. बट ते ह्याच्यामध्ये धावपळीमध्ये मला ह्या अशा जखमा झाल्यात हाताला. सो कृपया करून आपण सर्वांनी पायालाही झालेली आहे जखम, ज्या खिशामध्ये होती तिथे. सो तुम्ही कृपया करून लोकांनी सर्वांना बी अवेअर करा. आपण लहान मुलांनाही सतर्क करा की आपण जास्त त्यांच्याकडे मोबाईल हाताळायला दिला नाही पाहिजे. आणि अशा आता उष्णता वाढलेली आहे, उष्णता ही खूप बेकार आहे. आणि अशा पद्धतीने हे जे स्मार्टफोन आहेत ते आपल्याला धोकादायक आहेत. तो कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि ह्या अशा गोष्टीपासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवा. आणि एक करा की आपला मोबाईल आहे तो छातीजवळ वरच्या खिशामध्ये ठेवू नका, कारण तिथं आपलं हृदय आहे, तर तिथलाच भाग जळाला तर खूप धोकादायक होईल ते. सो तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित व सावधानीने वापरा. आणि शक्यतो आता मी तर स्मार्टफोन घेणारच नाही. एक साधा सिंपल फोन असतो कीपॅडवाला, तोच वापरणार आहे आणि त्याच्यावरती माझी लाईफ आता जाईल, बाकी काय नाही. बस. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.